डाळ न वापरता हिरवे मूग कुकरमध्ये कुकरच्या 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया. जिरे तडतडायला लागलेत. त्यानंतर आपण मिरची आणि लसूण वाटण करून घेतलेलं आहे ते घालते. त्यानंतर शेपू घालते. शेपू घालून चांगलं परतून घेऊया. मूग घालून चांगलं मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया ही भाजी. मूग घालून शेपूची भाजी तयार झालेली आहे. भाजी चांगली वाफेवर शिजलेली आहे. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.